आहे, बरोबर आहे बेटा? हो. सर्वांना चावी माहिती आहे कुठे आहे. आता ती फक्त नेहमी सोबत कशी ठेवायची हे मी फक्त सांगून जाते, ठीक आहे? त्यासाठी गोरेकर मॅडमचा आम्ही धन्यवाद म्हणतो. आम्ही नागपूरवरून मासुता संजीवनी फाउंडेशन कडून आलेलो आहे. मासुता संजीवनी फाउंडेशनच्या तुमच्या गोरेकर मॅडम सुद्धा एक सदस्य आहे. आम्ही 7 मास्टर्स याच्यामध्ये काम करतो. हे फाउंडेशन पिरामिड बनवणं, तुमच्यासारख्या मुलांना शाळांमध्ये जाऊन मेडिटेशन शिकवणं, गावांमध्ये मोठे मोठे शिबिरं घेऊन त्यांना रोगमुक्त कसं व्हायचं हे शिकवणं, रोजगार संधी बऱ्याच गोष्टी करते. पण आता तुमच्या वयानुसार एवढंच सांगेल की आम्ही तुम्हाला काय सांगतो, फक्त चावी ठेवायची. नाही तर काही दिवसानंतर आहे ना मेडिटेशन विसरून जाऊन चावी 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 नको ठेवा, लक्षात काय? ठीक आहे ना? चला सगळे बसा शांततेत. आता मॅडमने सांगितलं त्या पद्धतीने बसा. बघा तुमच्या मॅडमची परीक्षा सुरू आहे त्यामध्ये बसतात गुड 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 भाऊ. तुम्ही सर्व मराठीमध्ये जास्त कम्फर्टेबल आहे का? मराठी. ओके चला. सर्वांनी आलती पालती करून म्हणजे मांडी घालून खाली बसलेले आहात तुम्ही. शरीराला म्हणजे तुमच्या शरीराला 3 लॉक मध्ये तुम्ही लॉक केलेलं आहे. तुमचे डोळे बंद केलेले आहे. तुमच्या गोरेकर मॅडमने ज्या पद्धतीने शिकवलं हातांना सुद्धा तुम्ही बांधलेला आहात. पाय सुद्धा मांडी घालून तुम्ही बसलेले आहात. नमस्कार सर्वांना. मासुता संजीवनी फाउंडेशन नागपूरतर्फे आपल्या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत आहे. आज गुढीपाडवा सण, नवीन मराठी वर्षाचा जे स्वागत करत तुम्ही सर्वांना माहितच असेल. त्यानिमित्ताने आम्ही तुमच्या शाळेत तुमच्या जीवनात नवीन पहाट, नवीन सूर्याचं किरण देण्यासाठी आयुष्याला आनंदी आणि सुखी ठेवण्याचा मूलमंत्र, जीवनातला आनंद स्वतः आपण मिळवू शकतो ह्याची चावी देण्यासाठी आलेलो आहोत. त्या चावीला करून या संपूर्ण समाजाला जे नवीन प्रकाश देण्यासाठी आपणच आपले गुरु आहोत. आपणच आपला उद्धार करू शकतो या संकल्पनेशी जुळून पितामहा भृगर्षी पत्रीजी नामक एक महान संत ज्यांनी 1981 साली या पिरामिड ऊर्जेशी आपल्याला मी अभिवादन करते. तुम्ही ज्या पद्धतीने बसलेले आहात त्याच पद्धतीने डोळ्यांना बंद ठेवून शांत बसून राहा. तुमचं शरीर स्थिर आणि आरामदायक स्थितीमध्ये ठेवा. तुमच्या पाठीच्या कणाला की डोळे बंद करतात. आपल्याला काही बघायचं नसलं तर डोळे बंद करतात. का? कारण की आपण आपल्या शरीराची ऊर्जा साठवून ठेवून ती भीतीमुक्त केल्यानंतर सगळं ते जे तुमच्या ब्रेनमध्ये साठवलं आहे ते आठवण करून घेत असताना एखादी गोष्ट तुम्हाला आठवली नाही तर डोळे बंद करून ज्या पद्धतीने आठवता. कारण तुमचं मन एकाग्र होईल त्यावेळेला तुम्ही वाचलेली गोष्ट, अभ्यास केलेला सराव तुम्हाला आठवण होतो. मग विचार करा, तुम्ही एकदा डोळे बंद करून डोक्यात जमा असलेला अभ्यास आठवू शकता तर रोज तुमचं वय जेवढं आहे तेवढे मिनिटं डोळे बंद करून तू किती साठवू शकाल. म्हणून मी सांगते
डोळ्यांना छेडावे बंद करून ध्यान करा. तेव्हाच तुमचं ब्रेन शार्प आणि शार्प होत जाईल. तुम्हाला वाचलेल्या सर्व गोष्टी लक्षात राहतील. तुमचा मन आनंदी राहील. आता सगळ्या गोष्टी मेडिटेशन बद्दल माहीत झालेल्या आहेत. तुम्ही प्रवासात कधी असाल तरीही करू शकता. 10 मिनिटे 15 मिनिटे, कारण इथे असणारा प्रत्येक विद्यार्थी 16 वर्ष वयोगटापेक्षा मोठा नाही. त्यामुळे सर्वांनी 15 ते 20 मिनिटे नक्कीच मेडिटेशन करू शकाल. जे 9व्या वर्ग 10व्या वर्गात असाल. पहिली वर्ग आले 7 ते 5 मिनिटे नक्की बरोबर. आज आपण वयोगटाचा लक्ष देऊन 12 ते 15 मिनिटाचं मेडिटेशन घेऊ. त्यातून जी लहान मुलं आहेत त्यांना जर डोळे उघडावे वाटले तर ते उघडू शकतात. फक्त आवाज न करता तिथे बसून राहा. पण ज्यांची डोळे उघडत नाही त्यांनी शक्य असेल डोळे बंदच ठेवा. कारण डोळे ब्रेन सोबत जोडणारं एक शरीरात गॉड गिफ्टेड इंद्रिय आहे. त्याला डोळे बंद ठेवा. शांत करा स्वतःला. शांत करताना पायाला तुम्ही ज्या पद्धतीने पाय करत बसलेले आहात, आता पायांना आधी ठेवा आणि रिलॅक्स हलकं होण्या शरीराला. झोप झाल्यानंतर अभ्यास जरी असला तरी कसं शरीराला ढिलं ठेवून आपण 10 मिनिटाची झोप घेतो, त्या पद्धतीने शरीराला ऊर्जेचा अनुभव तुम्हाला लगेच माझ्या आवाजासोबत मी सांगते आहे त्या गोष्टीवर स्वतःचं लक्ष केंद्रित करत शांत होऊन फक्त आणि फक्त शरीर सोडून पायांचे तळे म्हणजे तुम्ही चप्पल घालता तो भाग ढिला होतो आहे. दोन्ही पायांचा पोटरीचा भाग म्हणजे तुमचे गुडघा म्हणजे तुम्ही इकडे नी जॉईंट गुडघा जो आहे पायाचा त्याचा खालचा भाग जो खूप मसल्सचा असतो तो भाग ढिला होताना अनुभव करा. तुमचे हाय मसल्स म्हणजे मांडीचा भाग तो सुद्धा ढिला होताना अनुभव करा. ढिल होत आहे याचा अर्थ आपण त्या गोष्टीला सहन सोडतो आहे. शरीराला पूर्णपणे झोप येत असताना ज्या पद्धतीने सैल ठरतो त्या पद्धतीने शरीराला घेऊन असावे. पण खाली बसलेले हात तेव्हा तुमच्या कमरेचा भाग तुम्हाला नक्कीच जाणवत असेल. पण या सृष्टीमध्ये सामर्थ्य ठेवणारे जमिनीवर तुम्ही बसलेले आहात. गुरुत्वाकर्षण शक्ती पृथ्वी प्रचंड आहे. त्यामुळे तुम्ही त्या भागावर मुंग्या आल्याचा जाणीव होईल. परंतु तरीही त्या भागाला अगदी सैल सोडून निसर्गाशी एकरण होत आहे. शरीराला पूर्ण मनाला शांत होत आहे असा विचार करत शांत करा. शांत करा स्वतःला. जोपर्यंत मी सांगणार नाही तोपर्यंत डोळे अजिबात उघडायचे नाही. आता तुमच्या कमरेचा भाग तुमच्या पोटाचा भाग तो सुद्धा शांत होत आहे.
छोटासा आहे दादा दोन्ही खांदे त्या खांद्यांना आणि हाताला असं सोडा तुम्हाला कसलीही काळजी नाही, कसलंही टेन्शन नाही. आता जरी झोप जरी आली तरी तुम्ही झोपण्यास तयार आहात. या पद्धतीने शरीराला धीरे सोडा. तुमचा पाठीचा मणका पूर्णपणे, तुमची ताठ पाठीला विचार करत करत तुमची मांस आणि हलक जात असताना अनुभव करा. फक्त आणि फक्त गौरव व्हायचे नाही. तुमचे दोन्ही कान माझ्या आवाजाच्या व्यतिरिक्त काहीच ऐकत नाही. तुमचा संपूर्ण चेहऱ्यावर वेगळे असणारे सगळे अवयव, तुमचे डोळे, नाक, गाल सगळे एकदम स्थिर आणि सैल झालेलं आहे. तुमचा फरवरचा भाव आठवतो तेव्हा ज्या पद्धतीने तुम्ही तुमचे डोळे आणि डोळ्या जवळ घेता त्या डोळ्यांना रिलॅक्स होण्या. जेवण झालेलं आहे, शांत पडते, डोकं शांत आहे, कसलंच टेन्शन नाही, उद्या सुट्टी आहे. हा विचार जसं तुम्हाला सुख राहतं तसं या क्षणाला एक सुख, एक आनंद अनुभव करण्यासाठी शरीराला शांत आणि ढिलं ठेवून तुमचं डोकं त्यात येणारे विचार, त्या विचाराचा काय विचारलं आहे या गोष्टीकडे लक्ष न देता फक्त आणि फक्त मला शांत आयुष्य जगायचं आहे, मला उज्ज्वल आयुष्य जगायचं आहे, मला माझ्या जीवनात प्रगती करायची आहे. माझ्या ध्यानाचा सराव करून मी माझ्या डोक्यामध्ये ज्ञानाचा एक नवीन प्रकाश तयार केला. मी माझ्या काळाचा हा अभ्यास डोक्यात लक्षात राहतो आणि तो अभ्यास जेव्हा वाचन करतो तेव्हा पूर्ण माझ्या डोक्यात संग्रहित राहतो. नंतरच्या वेळेला मला तो परत आठवण येणार. हा एक आश्वासन, हा तुम्ही स्वतःला सांगा. मेडिटेशन रोज मी चालवलं, मी जे वाचणार आहे, जो अभ्यास करणार आहे, तो मला परीक्षेच्या वेळेला नक्की आणि नक्की आठवण येणार. मला जे बनायचं आहे आयुष्य ते मी नक्कीच बनणार. मला कुठलाही आजार होणारच नाही. खूप आनंद आहे. सदैव जो माझा प्रयत्न आहे तो मला आज तुमचा पहिला दिवस असल्यामुळे मी तुम्हाला या पद्धतीने सांगत आहे मित्र. जसं जसं तुम्ही रोज मेडिटेशन करणार तुम्हाला हा अनुभव येत जाणार. त्यानंतर तुम्ही रोज काय म्हणायचं आहे, खूप आनंदी आहे, मला सगळे खूप प्रेम करतात, मी माझ्या जीवनामध्ये मला जे जे पाहिजे आहे ते सगळं मला मिळत आहे, त्यासाठी धन्यवाद.
वास्तवात मी जो अभ्यास करते किंवा करते तो सगळा अभ्यास मला लक्षात राहतो. मला कुठल्याही आर्थिक अडचणीचा म्हणजे पैशांचा चंच न भासता माझं एज्युकेशन पण कंप्लीट होत आहे. त्यासाठी असं जे जे तुम्हाला पाहिजे आहे ते रोज तुम्ही रात्री झोपताना मिळालेलं आहे या स्वरूपात विचार करायचा. म्हणजे तुमच्यापैकी कोणाला डॉक्टर बनायचं असेल तर मी डॉक्टर बनलेली आहे या स्वरूपात विचार करा. कोणाला इंजिनियर बनायचं आहे तर मी इंजिनियर बनलेलो आहे असा विचार करा. आणि रोज मेडिटेशन नंतर तसाच विचार करायचा. हे आता तुम्हाला नवीन वाटतं, परंतु जसं जसं तुम्ही विचार करता तसंच स्वतः घडत जातो. म्हणून सर्वात आधी रोज मेडिटेशन करून फक्त आणि फक्त सुंदर संकल्पना जी तुमच्या मनात जे तुम्हाला पाहिजे आहे तोच विचार करा. पाहिजे आहे मध्ये मग मैत्रीण असेल तिचं काहीतरी वाईट होऊ दे, मित्र असेल त्याचं काहीतरी वाईट होऊ दे असा अजिबात विचार करायचा नाही. ते तुम्हाला मिळणार नाही. फक्त आणि फक्त स्वतःसाठी, कारण तुम्ही सेल्फीमध्ये स्वतःला बघत असता. फक्त स्वतःसाठी अभ्यास, आराम, स्वतःसाठी ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्याच तुम्ही फक्त आणि फक्त बोलायच्या आहेत. त्या तुम्हाला नक्की मिळणार. आता याच पद्धतीने डोक्याला शांत ठेवून पूर्ण लक्ष तुमच्या नाकावर, तुमचे नाक आहेत ना सर्वांना माहिती आहे. श्वास जिथं तुमच्या शरीरात येतो ते नाक. त्या नाकाला 2 छिद्र आहेत. त्याला आपण मराठीत नाकतुळ्या म्हणतो. त्या नाकतुळ्यांमधून हवा आत येते आणि बाहेर येते. हे सर्वांना माहिती आहे. आता फक्त ती तुमच्या तोटेगारातली सुंदर आणि थंड हवा पॉझिटिव्ह थॉट्सने भरलेल्या या प्रिमायसेस मधली ऊर्जा तुमच्या त्या नाकातून तुमच्या शरीरात आत येते. असे येणारा श्वास आणि बाहेर जाणारा श्वास याकडे बघत राहा. फक्त आणि फक्त बघत राहायचं. बघत असताना श्वासांची गती वाढवायची नाही. श्वासांना गळजायचं नाही. कुठल्याही देवाचं नाव घ्यायचं नाही. फक्त आणि फक्त श्वासच आपला गुरु आहे. श्वासच आपल्याला सगळा आनंद देणार आहे. हे समजून घेऊन त्या श्वासाकडे बघत राहा. प्रत्येक येणारा श्वास तुम्हाला प्रत्येक क्षणांमध्ये भरून जीवन देत आहे. त्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षणात तुम्ही सर्व आनंद, आरोग्य, स्वावलंबन, ऊर्जावान जीवन जगत आहात. त्या प्रत्येक क्षणांमध्ये तुम्ही स्वतः काय आहात त्याचा अनुभव करून घ्या. फक्त आणि फक्त त्या श्वासांना बघत राहा. श्वास आणि बाहेर जाणारा श्वास. जेवढं शांत व्हावं तेवढं जास्त तुम्ही अभ्यास लक्षात घेऊ शकणार. तेवढे आरोग्य प्रत्येकडे तुमच्या सोबत राहील. तुम्हाला जे बनायचं आहे ते तुम्ही बनवा. या अशाच कारणांसाठी तुम्ही स्वतःला सदैव